नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगणाऱ्या प्रियाचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप करत मधुभाऊंनी सायली हीच तन्वी असल्याचं सत्य सगळ्यांना सांगितलेलं असतं. तर इथे मधुभाऊंना जेव्हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो भेटतो तेव्हा त्यांना कळतं की लहानपणीची तन्वी म्हणजे त्यांची सायलीच आहे आणि हे सत्य आता संपूर्ण सुभेदार कुटुंबाला मधुभाऊंनी सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तरी इथे अर्जुन सायली या दोघांचा वाढदिवस एकाच दिवसाला साजरा होणार असतो आणि त्यासाठी सुभेदार आणि किल्लेदार दोन्हीही कुटुंब एकत्र आलेले असतात सेलिब्रेशनसाठी. अर्जुन सायलीला सरप्राईज देणार असतात आणि तेव्हाच इथे प्रियाला आता असं सरप्राईज द्यायचं असतं की सगळ्यांच्या नजरेतून अर्जुन आणि सायलीला उतरवायचं असतं. तर इथे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे जे काही पेपर आहेत ते तिला आता शोधायचे असतात आणि ते अगदी लास्ट मोमेंटला इथे कल्पनाच्या किंवा दुसरं कुणाच्या हातामध्ये द्यायचे असतात, जेणेकरून अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस हा आनंदाने साजरा होणार नाही आणि त्यांचं हे सत्य सगळ्यांना कळेल या हेतूने प्रिया सुभेदारांच्या घरी आलेली असते. पण इथे मधुभाऊ आता तिचा प्लॅन फ्लॉप करतात आणि त्यांना एक खूप मोठा पुरावा मिळतो. ते म्हणजे अल्बममधून पडलेला तन्वीचा फोटो जेव्हा त्यांना सापडतो तेव्हा मधुभाऊ सत्याचा उलगडा करतात. ते म्हणतात की तुमच्या इथे जी तन्वी म्हणून वावरत आहे ती खरी तन्वी नाही, तर सायली हीच तुमची खरी तन्वी आहे. हे सत्य मधुभाऊने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे इथे सगळ्यांना खूप मोठा सत्याचा उलगडा होतो. तर इथे आता प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत मधुभाऊ सगळ्यांना आता सायली तन्वी असल्याचं सत्य कसं काय सांगतात हे आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर इथे सायली आणि अर्जुनचा आता वाढदिवस असतो तेव्हा सगळेजण सुभेदार किल्लेदार एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणार असतात. पण त्याआधी इथे अर्जुन आणि सायलीचे काही फोटो आता कोलॅब करून त्यांना सरप्राईज देण्यासाठी छान इथे तयारी केली जात असते आणि त्यासाठी मधुभाऊंना इथे अश्विन आणि प्रताप काकांनी जबाबदारी दिलेली असते की त्यांचा अल्बम घेऊन यायचं. तेव्हा मधुभाऊने आता अर्जुन सायलीच्या ज्या काही आठवणी असतात त्यांचा अल्बम असतो, त्यांचे फोटो इथे मिळवण्यासाठी मधुभाऊ आता तो अल्बम घेऊन येतात. पण त्याच्यामध्ये लहानपणीच्या तन्वीचा सुद्धा फोटो असतो. तेव्हा इथे आता मधुभाऊ तो अल्बम अश्विनच्या हातामध्ये देतात आणि त्यानंतर तो फोटोसुद्धा खाली पडतो लहानपणीच्या तन्वीचा. पण मधुभाऊ तो फोटो काही बघत नाही, तो तसाच देतात आणि अश्विनसुद्धा फोटो घेऊन तिथून निघून जातो. त्यानंतरला इथे अश्विन म्हणत असतो की डॅड, बघताय ना, ही तन्वी आपल्या दादाचा काही पिच्छा सोडत नाही आहे. त्याच्या अल्बममध्ये हिचा फोटो काय करतोय, प्रत्येक ठिकाणी त्याच्या मागे मागे आहेच. तेव्हा इथे प्रताप काका म्हणतात जाऊ दे रे, त्या फोटोला इग्नोर कर, आपल्याला फक्त अर्जुन आणि सायली या दोघांचे फोटोज हवेत, ते स्कॅन कर आणि लवकरात लवकर एडिट करायला घे. तर इथे आता सगळेजण आनंदी असतात. कल्पनाने इथे प्रतिमाला आणि रविराज काकांना सुद्धा आमंत्रण दिलेलं असतं अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाचं. तर इथे रात्री यायला जमणार नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरात लवकर यायचं. अगदी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत इथेच थांबायचं आहे. त्यामुळे प्रतिमाला आनंद झालेला असतो. दोन्ही लाडक्या मुलांचे वाढदिवस तिच्या एकाच दिवशी येत असतात. त्यानंतरला इथे आता प्रतिमासुद्धा रेडी झालेली असते आणि प्रियाला तर आता खूप मोठा धमाका करायचा असतो. अर्जुन आणि सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी येतो ना, मग त्या दोघांना एकत्रच गिफ्ट देणार असते. ती म्हणते की तुमचं गिफ्ट हे असेल तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर, मी सगळ्यांना दाखवणार आहे. तुमचं लग्न हे खोटं लग्न आहे, तुम्ही फक्त एका वर्षासाठी तुमच्या सोयीसाठी हे केलेलं लग्न आहे आणि त्याचा पुरावा मी आता लवकरात लवकर मिळवेन. माझ्या कानाखाली मारली होती ना पूर्णाजीने, त्याचबरोबर कल्पना मामीने, पण आता मी पुरावा दाखवणार आणि तीच कानाखाली अर्जुन आणि सायली या दोघांनासुद्धा खायला लावणार. त्यामुळे इथे आता तीसुद्धा लवकरात लवकर येऊन अर्जुनच्या रूममध्ये जाऊन ते पेपर शोधण्याचा प्रयत्न करणार असते. तर इथे अर्जुन सायली दोघेजण आता वाढदिवसानिमित्त एका कॅफेमध्ये भेटायला जातात आणि तिथे गेल्यानंतर दोघे एकमेकांना आपल्या फिलिंग्स सांगत असतात. आपल्या मनातल्या भावना ते एकमेकांबरोबर शेअर करतात. तेव्हा इथे अर्जुनने सायलीसाठी डायमंड रिंग आणलेली असते आणि सायलीने अर्जुनसाठी त्याला आवडतात म्हणून
पिवळा सोनचाफा आणलेला असतो, कारण अर्जुनला सायलीच्या फुलांची एलर्जी आहे. म्हणून त्याला जी आवडतात ती फुलं तिने त्याच्यासाठी आणलेली असतात. आणि कॅफेमध्ये गेल्यानंतर दोघेही आपल्या मनातल्या भावना एकमेकांना सांगतात, प्रेमाची कबुली देतात आणि आयुष्यभर एकत्र राहण्याची इथे आता एकमेकांना वचनसुद्धा देतात. तर इकडे आता प्रिया घरी आलेली असते. सगळेजण अर्जुन सायलीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात आणि प्रिया अस्मिताला म्हणते की तुला ती सायली वहिनी म्हणून कायमस्वरूपी हवी आहे का? तेव्हा अस्मिता म्हणते, नाही नको, अजिबात नको, मला तू माझी वहिनी म्हणून हवी आहेस. अगं तुझा क्लास आहे, एक स्टेटस आहे. ती सायली अनाथ आश्रमामध्ये वाढलेली कोणाची मुलगी आहे काय माहिती. त्यानंतरला प्रिया म्हणते, मग चल आता आपल्याला त्यांच्या रूममध्ये जाऊन शोधाशोध करायची आहे. जे पेपर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे आहेत ते आपल्याला शोधून काढायचे आहेत आणि ते दोघे घरी यायच्या आधी ते पेपर आपल्याला कुणाच्या तरी हातामध्ये द्यावे लागतील. त्यामुळे त्यांचं सत्य सगळ्यांना कळेल. हा वाढदिवस त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला पाहिजे. तेव्हा अस्मिता म्हणते, ठीक आहे चल. तर इथे काम काढून इथे अस्मिता म्हणते की मम्मा मी अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि तिथे त्यांची रूम छान अशी सजवून ठेवते. तेव्हा इकडे कल्पनाला वाटतं की अस्मिता चांगला काहीतरी विचार करते, पण त्या दोघीजणी आता अर्जुन सायली रूममध्ये नसल्यामुळे त्या संधीचा फायदा उचलतात आणि संपूर्ण रूममध्ये आता कचरा करून ठेवतात. सगळे कागदपत्र, सगळ्या फाईल काढत असतात आणि सगळे पेपर इकडे तिकडे फेकून देत असतात. पण तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर काही सापडत नाही. त्यानंतरला एक फाईल तिला सापडते आणि त्याच्यामध्ये काही पेपरसुद्धा असतात. त्यानंतरला आता प्रिया हा धमाका अर्जुन सायली येण्याच्या आधीच करणार असते आणि ते पेपर तिने कल्पनाच्या हातामध्ये दिलेले असतात. आणि त्याच आधी इथे मधुभाऊंना एक फोटो सापडलेला असतो आणि तो फोटो असतो लहानपणीच्या तन्वीचा. ते घरामध्ये फिरत असताना आता अश्विनच्या हातामध्ये जेव्हा अल्बम असतो तो फोटो खाली पडलेला असतो आणि तो सापडतो मधुभाऊंना. मधुभाऊ म्हणतात की माझ्या साऊचा फोटो इथे कसा काय? तर इकडे सायलीनेच तो फोटो आणला असेल असं त्यांना वाटतं. त्यानंतरला इथे आता मधुभाऊ तो फोटो आपल्या हातामध्ये घेऊन येतात आणि त्याआधी इथे आता खूप मोठं सत्य कल्पनाला कळलेलं असतं आणि ती खूप जास्त रागवलेली असते, चिडलेली असते. अर्जुन आणि सायली माझ्याबरोबर खोटं बोलले. त्यानंतरला अर्जुन सायली आता घरी येतात तेव्हा कल्पना म्हणत असते की अर्जुन हे सगळं काय आहे? तुम्ही म्हणत होता की तुमचं तर एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून तुम्ही लग्न केलं, पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरोखर केलं होतं का? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मम्मा ते पेपर आता महत्त्वाचे नाही आहेत, कारण ते लग्न फक्त 1 वर्षाचं होतं. आमच्या लग्नाला 2रं वर्ष चालू झालेलं आहे आणि ते सुद्धा आता संपत आले. आमचं खरोखर लग्न झालं आहे आणि आम्हाला दोघांना आयुष्यभर एकत्रच राहायचं आहे. त्याच्यामुळे या कागदाच्या तुकड्याचा आता काही मोल नाही आहे, त्याला काही महत्त्व नाही आहे. आम्हाला दोघांना एकत्र राहायचं आहे, ते सुद्धा आयुष्यभर, आणि त्याची कबुली आम्ही दोघांनी आधीच एकमेकांना दिलेली आहे. तेव्हा इकडे आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे 1 वर्षाचं होतं आणि ते तर संपलं आहे आणि आता आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की हे पेपर तुला कुणी दिले मम्मा? तेव्हा प्रियाने ते पेपर दिलेले असतात. ही माहितीसुद्धा अर्जुनला कळते आणि तो म्हणतो की आतापर्यंत ही तन्वी आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठीच प्रयत्न करत होती आणि तिला काय वाटलं, तिच्या ह्या प्लॅनिंगमुळे आम्ही एकमेकांपासून वेगळे होऊ का? हे शक्य नाही आहे. याआधी तिने आम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत आणि आत्तासुद्धा ती तेच करते, पण आम्ही दोघे एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही. त्यानंतरला इथे मधुभाऊ म्हणत असतात की ते सगळं बरोबर आहे, पण हा माझ्या लहानपणीच्या सायलीचा फोटो आहे, तो सुद्धा तुम्ही लावा ना. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणत असतात की हा सायलीचा फोटो नाही, हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे, म्हणजे प्रियाचा. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की असं होऊ शकत नाही, ही तर माझी साऊबाळ आहे, ही प्रिया कशी काय असू शकते? लहानपणीचे प्रियाचे फोटो खूप वेगळे आहेत. ही तर माझी सायली आहे, निरागस, साधीभोळी, खूपच जास्त प्रेमळ. तेव्हा इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मधुभाऊ असे काय बोलत आहेत. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा फोटो मला घरामध्ये सापडला आणि हा फोटो लहानपणीच्या सायलीचा म्हणजे माझ्या साऊचा आहे, प्रियाचा तर नाही. प्रिया अशी लहानपणी दिसायची नाही. तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याच्याकडून दुर्लक्ष होतं आणि सगळेजण आता फक्त त्या फोटोकडे फोकस करतात.
मधुभाऊ म्हणतात की या फोटोबद्दल बोलताय ना तुम्ही, हा फोटो लहानपणीच्या सायलीचा आहे. जेव्हा सायली मला भेटली होती तेव्हा ती सेम टू सेम अशीच दिसायची. मी सुद्धा तिचा फोटो काढून आश्रमामध्ये ठेवला आहे. म्हणजे ती 6 वर्षांची होती तेव्हाचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे आणि 10-12 वर्षांची होती तेव्हाचा सुद्धा फोटो माझ्याकडे आहे. आठवण म्हणून मी तिचे फोटो काढून ठेवलेत. फक्त तिचेच नाही तर आश्रमामध्ये जेवढे मुलं मुली आहेत मी सगळ्यांचे फोटोज काढून माझ्याकडे ठेवलेले आहेत. तेव्हा कुसुम म्हणते की अगदी बरोबर, मधुभाऊनी मला सुद्धा तन्वीचे फोटो म्हणजे लहानपणीच्या सायलीचे फोटो खूप वेळा दाखवलेत. तेव्हा पूर्णाजी म्हणते याचा अर्थ काय? याचा अर्थ सायली हीच आमची खरी तन्वी आहे का? असा खुलासा आता मधुभाऊनी केलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की लहानपणीच्या सायलीचा फोटो जर हा आहे तर तुमची खरी तन्वी ही सायलीच असायला हवी ना. प्रिया कशी काय असणार? प्रिया तर लहानपणी अशी अजिबात दिसायची नाही. हा फोटो तिचा नाहीच आहे. मला माहिती आहे ना, मी त्यांना लहानाचं मोठं केलं आहे. मी कसे काही त्यांना विसरेन? तेव्हा प्रिया इथे खोटं बोलत असते. ती म्हणते मधुभाऊ तुम्ही गप्प बसाओ, हा फोटो माझाच आहे. तेव्हा इथे कुसुम म्हणत असते खोटं बोलू नकोस प्रिया, हा फोटो तुझा कसा काय असेल? हा फोटो तर सायलीचा आहे. तू अशी कुठे दिसायचीस? तुझे फोटो लहानपणीचे आम्ही बघितलेत, ते आश्रमामध्ये असतील तुझ्या गाठोड्यामध्ये, कळतंय का तुला? तेव्हा इथे आता मधुभाऊने पटवून दिलेलं असतं. त्यामुळे इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि आता सत्य हे सगळ्यांना कळलेलं असतं. आत्तापर्यंत प्रिया म्हणून वावरणारी सगळीकडे तन्वी हिचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले असतात, पण शेवटीला त्यांना वेगळं करता करता त्यांचं सत्य सगळ्यांना सांगण्याच्या आधीच इथे प्रियाचं सत्य सगळ्यांना कळलेलं असतं की ती खरी तन्वी नाहीच आहे. खरी तन्वी ही सायली आहे आणि सायलीबरोबरच अर्जुनचं लग्न झालं आहे. त्याच्यामुळे इथे आता पूर्णाजीने प्रतिमाला दिलेला शब्दसुद्धा पूर्ण झालेला असतो. त्यामुळे इथे सगळ्यांनी आता जो काही राग रुसवा असतो तो बाजूला ठेवलेला असतो. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे कधीच संपून गेलं आहे. आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि कुणी काहीही केलं, कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा आम्ही एकमेकांची साथ कधीही सोडणार नाही. आम्ही नेहमी एकत्रच राहू, असं अर्जुन सायलीने ठामपणे सांगितलेलं असतं. तेव्हा इथे पूर्णाजीला तर आता तन्वीबरोबरच सायलीचं नाव जोडलं गेलेलं आहे. म्हणजे लहानपणीची तन्वी हिचा फोटो जर सायलीचा फोटो आहे तर सायलीच माझी खरी तन्वी आहे आणि तिच्याबरोबरच माझ्या अर्जुनचं लग्न झालं आहे. त्यामुळे इथे सगळ्यांनी आता राग रुसवा सोडून सायलीचा सून म्हणून स्वीकार आनंदाने केलेला असतो. तर इथे अशा रीतीने प्रियाचा प्लॅन फ्लॉप करत मधुभाऊंनी सत्याचा उलगडा केलेला असतो. लहानपणीच्या तन्वीचा फोटो दाखवून सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य आता सगळ्यांना कळलेलं असतं आणि प्रिया पुन्हा एकदा तोंडावरती पडलेली असते. आणि अशा रीतीने आता इथे अर्जुन आणि रविराज काका प्रिया नक्की खोटं का बोलली यामागचं सत्य शोधून काढण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात.